कोणत्या गंजात? हां हां हां, नाही नाही नाही, अरे पण एवढूच याच्यात नाही मावत ना तू. याच्यात काढते, पिघलवलं का? मग भात मांडून देतो पटकन आई. काही नाही धडत, समजत नाही. दाखव किती आहे. नाही ह्या डब्यात किती आहे? तुझ्या डब्यात दाखव किती आहे. नाही जास्त घे. कोणती चाळणी आणू? चाळणी? चाय गाळणी धुतली आहे तेवाली लावली, तेवाली नाही, बाहेरची आणू. स्टीलची चाळणी टोपलीत आहे. आता कुकर झाला, वरण शिजलं. पटकन नाही का भात मांडून देतो आणि पोळ्या करतो ना, मी जाऊन येतो. हां मग नाही का तो लंच टाईम होते तर ते नाही का घ्यायला नाही बरोबर टाक 80 पकडलं असतं. हे असे कळवत नाही काय ते विकणारे. जास्त खाते म्हणजे आटते म्हणते पाय. म्हणजे त्यांचं कमी होते विकासाठी, त्याच्यातच भात मांडू. जमलं. तो सपना त्याचा डब्बा होता ना, पान खात होते. पान खाते का तू? खा ना. थेंब पडन गरम गरम. एकच नंबर. तांदूळ धुवून टाकून दे, याच्यात नको. नाही, दुसऱ्याच्यात धुवून याच्यात तांदूळ टाकतो. झाला आता. नाही बाबा, तूप भरपूर झालं. थोडं थोडं वरणासोबत घेत जाय तू पण. चांगला आहे, टेस्टी आहे तिच्याजवळचं तूप. आणि ठेवून देतो ना, तांदूळ नाही का पाखडतो थोडेसे पटकन. यहोवा राजा है, सामर्थ से भरा. ठेवून दे झाकून, मी नाही का कोपर आणते. चल बाबा, 11 वाजले. एक शेराचे तांदूळ पाखडतो पटकन. फोडणी देऊन देतो नाही काय भात मांडून. मग फक्त नाही का हेच राहते, तांदूळही संपत आले, थोडेसेच राहिले आता. संध्याकाळसाठी होते, उद्यासाठी नाही होत. आपले आता हेच 2 टाईम होऊन जाते आपल्याला. पण चांगले होते, बाबाजीनं आणले ना हे तांदूळ, चांगले आहेत. झालं. हा धुतला आहे ना कपडा पोळ्या ठेवासाठी. ठीक आहे मग. चला आता भात बनवून टाकतो. हां.